Hello students, welcome in the online lecture. This is the 15th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, I have explained the meaning of cancer and types of tumors and types of cancer. In this lecture, we will study about the causes of cancer and about the treatment of cancer which is used for the cancer. बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर कशाला म्हटलं जातं याविषयी बघितलं. कॅन्सरमध्ये येणारे 2 ट्यूमरचे टाईप्स बघितले, बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ट्यूमर. त्याच्यानंतर आपण कॅन्सरचे टाईप्स बघितले. कशावरून टाईप्स पाडले कॅन्सरचे, तर कोणत्या टिश्यूला कॅन्सर झालेला आहे याच्यावरून त्याचे टाईप्स पडतात. 5 टाईप्सविषयी आपण स्टडी केलं. कोणते 5 टाईप्स स्टडी केले, तर कार्सिनोमा which is the cancer of epithelial tissue. Second, sarcoma, which is the cancer of cartilage tissue. Third, lymphoma, cancer of lymphoid tissue. Leukemia, cancer of blood. आणि ॲडिनोकार्सिनोमा, कॅन्सर ऑफ ग्लँड्युलर टिश्यू याविषयी आपण स्टडी केलं. आता सुरुवातीला आपण काय बघणार आहे, तर कॅन्सरचे कॉजेस काय आहेत त्याच्याविषयी आपण आता स्टडी करणार आहे. कॅन्सर होण्यासाठी रिस्पॉन्सिबल म्युटेशन असतं आणि ते कोणकोणत्या कारणांमुळे होतं हे आपण कॉजेसमध्ये बघणार. कॉजेस ऑफ कॅन्सर, कॅन्सर होण्यापाठीमागची कारणं. आता मगाशी मी म्हटलं की कॅन्सर होण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे म्युटेशन होणं. म्युटेशन होणं म्हणजे जेनेटिक मटेरियलमध्ये DNA मध्ये असणारे जे जीन्स आहेत त्यांच्या केमिकल नेचरमध्ये चेंज होणं. म्युटेशन इज नथिंग बट द चेंज इन द केमिकल नेचर ऑफ द जीन. म्युटेशन म्हणजे काय आहे, तर आपल्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये DNA आहे आणि त्या DNAवरती जीन्स आहेत. या जीनचं जर केमिकल नेचर चेंज झालं तर त्याला म्युटेशन झालं असं म्हटलं जातं. आणि मग हे म्युटेशन होण्यासाठी वेगवेगळी कारणं रिस्पॉन्सिबल आहेत आणि ती कारणं म्हणजेच कॉजेस ऑफ कॅन्सर आहेत. आता म्युटेशन करणाऱ्या किंवा म्युटेशन होण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जे गोष्टी आहेत त्यांना कार्सिनोजेनिक थिंग्ज असं म्हटलं जातं. आता बघूया आपण कॅन्सर होण्यासाठी काय कारण रिस्पॉन्सिबल आहे. ऑल्दो इट इज स्टील नॉट व्हेरी क्लिअर ॲज टू हाऊ द कॅन्सर इज कॉज्ड. अजूनपर्यंत एवढं सगळं क्लिअर झालेलं नाही. एक महत्त्वाचं कारण आहे म्युटेशन होणं. म्युटेशन झाल्यामुळं नॉर्मल जीनमध्ये चेंज झाल्यामुळं ती सेल अनकंट्रोलेबली डिवाइड होत राहते. हे कारण आहे कॅन्सर होण्यापाठीमागचं. पण म्युटेशन कोणत्या कारणामुळं झालं हे नक्की कुणीही सांगू शकत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे ऑल्दो इट इज स्टील नॉट व्हेरी क्लिअर ॲज टू हाऊ द कॅन्सर इज कॉज्ड. म्युटेशन झाल्यामुळं कॅन्सर होतो आहे, पण ते म्युटेशन कशामुळं झालं आणि कॅन्सर कशामुळं झालं हे नक्की अजूनही परफेक्टली आपण सांगू शकत नाही. Several factors are now known to be cancer causing, that is carcinogenic. बरेच थिंग्स किंवा बरेच फॅक्टर्स आपल्याला माहिती झालेले आहेत जे आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. पण एखाद्या व्यक्तीला कॅन्सर का झाला, आता बघा आपण TV वरती ॲड बघतो की स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ, इट कॅन बिकम कॉज द लंग कॅन्सर. स्मोकिंग करणं डेंजरस आहे, हा आपल्याला लंगचा कॅन्सर कॉज करू शकतो. पण असे बरेच लोक बघितली आहेत आपल्या अवतीभोवती की जे स्मोकिंग करतात पण त्यांना काही लंग कॅन्सर झालायच असं नाही. पण काही लोक स्मोकिंग करतात त्यांना लंग कॅन्सर झालेला आहे. म्हणजे लंग कॅन्सर होण्यासाठी स्मोकिंग रिस्पॉन्सिबल आहे का, आहेच. पण काही लोकांमध्ये स्मोकिंग करूनसुद्धा कॅन्सर होत नाही. म्हणजे नक्की कारण कॅन्सरचं काय आहे हे आपण परफेक्टली सांगू शकत नाही. पण त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे काही फॅक्टर्स माहिती झालेले आहेत ज्या फॅक्टरना कार्सिनोजेनिक असं म्हटलं जातं. कॅन्सर कॉझिंग एजंट्स कार्सिनोजेनिक. मग कोणकोणते फॅक्टर्स येतात, दीज फॅक्टर्स आर ॲज फॉलोज. कोणकोणते फॅक्टर्स येतात त्याच्यामध्ये, फर्स्ट आहे केमिकल्स.
सेव्हरल केमिकल्स आर नोन टू इंड्यूस कॅन्सर. बरेच असे केमिकल्स आहेत की आपल्याला कॅन्सर इंड्यूस करू शकतात. आता याचं एक उदाहरण सांगायचं झालं तुम्हाला तर जी पेस्टिसाइड्स फवारली जातात पिकांवरती, त्या पेस्टिसाइड्स जर सॅच्युरेट होत गेल्या पिकांमध्ये, धान्यांमध्ये, आणि असं जर धान्य आपण खाल्लं किंवा अशा भाजीपाला आपण खाल्ला खूप इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाइड्स वापरलेले, तर कदाचित आपल्यामध्ये म्युटेशन होऊ शकतं सेलमध्ये आणि आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. म्हणून इथं म्हणले केमिकल्स पहिलं त्याचा कार्सिनोजेनिकचा फॅक्टर आहे केमिकल्स. दिस इन्क्लूड निकोटीन, कॅफिन, प्रोडक्ट्स ऑफ कंबशन ऑफ कोल अँड ऑइल. यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आता इथं सांगितल्याप्रमाणे निकोटीन टोबॅकोमध्ये असणारं, कॅफिन कॉफीमध्ये असणारं, प्रोडक्ट्स ऑफ कंबशन ऑफ कोल अँड ऑइल तेल जळल्यामुळं म्हणजे एअर पोल्युटंट्स आपल्याला माहिती आहेत गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल जळल्यामुळं बाहेर पडणारा धूर आहे, किंवा कोळसा जाळल्यामुळे कारखान्यातून बाहेर पडणारी काजळी किंवा धूर आहे त्याच्यामुळं. सेव्हरल पॉलीसायक्लिक हायड्रोकार्बन्स, सम सेक्स हार्मोन्स अँड स्टिरॉइड्स इफ गिवन ऑर सिक्रेटेड इन लार्ज अमाऊंट्स मे कॉज कॅन्सर. आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये तयार होणारी जी सेक्स हार्मोन्स आहेत किंवा स्टिरॉइड्स आहेत, सेक्स हार्मोन्स केमिकली स्टिरॉइड्स आहेत लक्षात घ्या, त्यांचं खूप प्रमाणात जर सिक्रेशन होत असेल, ॲबनॉर्मली ते सिक्रेट होत असतील तरी, किंवा बाहेरून घेतले जात असतील स्टिरॉइड्स, तरी आपल्याला काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आहे पुढं बघायचं आहे आपल्याला, ब्रेस्ट कॅन्सर सीम्स टू हॅव हार्मोनल रिलेशनशिप. आता काही गोष्टी, काही कॅन्सर हार्मोनल रिलेशनशिप, हार्मोन्स आर द केमिकल्स, म्हणून म्हटलेले केमिकल्स कॉज द म्युटेशन. ब्रेस्ट कॅन्सर होण्यापाठीमागं काही प्रमाणात हार्मोनल रिलेशनशिप आहेत, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. ज्या मदर्स आपल्या चाइल्डला ब्रेस्ट फिडिंग देत नाहीत, अवॉइड करतात ब्रेस्ट फिडिंग देणं, त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं. दिस इज अबाउट द केमिकल्स. सेकंड, रेडिएशन. द एक्स-रे, गॅमा रेज, कॉस्मिक रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज एक्सेट्रा आर कार्सिनोजेनिक. रेडिएशनमध्ये येणाऱ्या कोणकोणते रेडिएशन कार्सिनोजेनिक आहेत, तर एक्स-रे असेल, गॅमा रेज असतील, कॉस्मिक रेज असतील, अल्ट्राव्हायोलेट रेज असतील, या सगळ्यांमुळं आपल्याला काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. आणि जास्त प्रमाणात कोणता कॅन्सर होतो, तर याच्यामध्ये स्किनचा कॅन्सर जास्त होतो. जी लोक सनलाईटमध्ये खूप हेवी सनलाईटमध्ये जर वर्किंग करत असतील तर त्याच्यामध्ये स्किनचा कॅन्सर होऊ शकतो. UV रेडिएशन जनरली आपल्या अर्थपर्यंत येत नाहीत, पोचत नाहीत. तुम्हाला माहिती आहे ओझोनचा लेअर आहे, ओझोनच्या लेअरमध्ये UV रेडिएशन्स अर्थपर्यंत पोचू शकत नाहीत. पण लोक जर जास्त प्रमाणात सनलाईटमध्ये राहत असतील आणि ज्या ठिकाणी ओझोनचा लेअर डॅमेज झालेला आहे तिथून येणाऱ्या UV रेडिएशन्स त्यांच्यावरती येत असतील तर त्यांना काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो स्किनचा. नेक्स्ट आहे व्हायरसेस. आता काही व्हायरसेस आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. व्हायरसेस कॉजिंग कॅन्सर हॅव जीन्स कॉल्ड व्हायरल ऑन्कोजीन्स. आपल्याला व्हायरल ऑन्कोजीन्स प्रेझेंट असतात व्हायरसमध्ये, त्यामुळं आपल्याला व्हायरसमुळं सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. मग कोणकोणते व्हायरसेस आहेत, These viruses are called oncogenic viruses. Example, Epstein-Barr virus (EBV), human papilloma virus (HPV). These two viruses cause the cancer in the human being. आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे हे दोन व्हायरस आहेत, EBV Epstein-Barr व्हायरस आणि HPV मीन्स ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. नेक्स्ट आहे ऑन्कोजीन्स. ऑन्कोजीन्स बघायचे आहेत आपल्याला. ऑन्कोजीन्स किंवा प्रोटोऑन्कोजीन्स म्हणजे काय, आपल्या जेनेटिक मटेरियलमध्ये किंवा आपल्या जिनोममध्ये 3 प्रकारचे जीन्स असतात जे आपल्याला कॅन्सर होऊ देत नाहीत.
आता 3 प्रकारचे जीन्स कोणते, तर पहिला आहे ऑन्कोजीन्स किंवा प्रोटोऑन्कोजीन्स म्हटलं जातं त्यांना. सेकंड आहे ट्यूमर सप्रेसर जीन्स आणि थर्ड आहे केअर टेकर जीन्स. आता प्रोटोऑन्कोजीन काय करतो, इट कॅन ट्रिगर द सेल डिव्हिजन. प्रोटोऑन्कोजीन आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन ट्रिगर करतो, सुरू करतो. सेकंड ट्यूमर सप्रेसर जीन सप्रेस द सेल डिव्हिजन. ट्यूमर सप्रेसर जीन असं त्याचं नाव आहे, म्हणजे हा सप्रेस करतो, सेल डिव्हिजन थांबवतो. म्हणजे कधी बघा आपल्याला एखादी जखम झाली तर ती जखम भरून येते. का भरून येते, तर तिथं सेल डिव्हिजन होतं. मग हे सेल डिव्हिजन कुणामुळं झालं, तर प्रोटोऑन्कोजीनमुळं झालं. आता ती जखम भरून आलेली आहे, आता सेलची ग्रोथ होणं थांबवलं पाहिजे, सेल डिव्हिजन थांबवलं पाहिजे. तिथं काम करतो ट्यूमर सप्रेसर जीन, तो सेल डिव्हिजन थांबवतो. बस आता सेल डिव्हिजन गरजेची नाही. का, तर इथं जखम भरून आलेली आहे, त्यामुळे सेल डिव्हिजन थांबवायची आहे. पुढं तिसरा प्रकार जो आहे केअरटेकर जीन, आपल्या सगळ्या जीन्सची काळजी घेतो. केअर टेकर जीन म्हटलं याला, सगळ्या जिनोमची काळजी घेतो. हा जिथं जिथं म्युटेशन झालं आहे ते करेक्ट करायचं काम ह्याचं असतं. या 3पैकी एखाद्या जीनमध्ये जर म्युटेशन झालं असेल तर आपल्याला कॅन्सर होत असतो आणि मग आपल्या सेल अनकंट्रोलेबली वॉन्टेड डिव्हिजन त्यांचं होत राहतं, ज्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. बघा, ऑन्कोजीन्स, सेव्हरल जीन्स कॉल्ड सेल्युलर ऑन्कोजीन्स और प्रोटोऑन्कोजीन्स हॅव बीन आयडेंटिफाईड इन नॉर्मल सेल्स which when activated under certain conditions could lead to oncogenic transformation of cells. म्हणजे एखाद्या वेळेस ऑन्कोजीनमध्येच म्युटेशन झालं तर ते कंटिन्युअस सेल डिव्हिजन करायला लावतात सेलला, जिथं ट्यूमर तयार होतात. म्हणून ऑन्कोजीन्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ कॅन्सर. अँड लास्ट 5th आहे ॲडिक्शन. Different types of addictions like smoking, chewing of tobacco lead to cancer of mouth, lips and lungs. मगाशी बघितलं आपण व्यसनं, टोबॅको चिविंगचं असेल, स्मोकिंगचं असेल तर काय होऊ शकतं, आपल्या माउथचा, ओठांचा किंवा लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर त्या व्यक्तीला होऊ शकतो. अल्कोहोल कन्झप्शन मे रिझल्ट इन कॅन्सर ऑफ इसोफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन अँड लिव्हर. खूप प्रमाणापेक्षा जास्त जर अल्कोहोल घेतलं तर आपल्याला लिव्हरचा, इसोफॅगसचा किंवा स्टमकचा कॅन्सर होऊ शकतो. ड्रग्ज अल्सो कॉजेस कॅन्सर. मारिजुआना, अनएरोबिक स्टिरॉइड्स यासारखे जे ड्रग्ज घेतले जातात त्या ड्रग्जमुळं सुद्धा आपल्याला काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे कार्सिनोजेन्स अँड ऑर्गन्स अफेक्टेड. त्याच्यानंतर आपल्याला ट्रीटमेंट बघायचे. आपण इथं आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कार्सिनोजेन्स अँड ऑर्गन्स अफेक्टेड किंवा ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर दोन्ही पॉईंट स्टडी करूया. आपण कार्सिनोजेन्स अँड ऑर्गन अफेक्टेड, कोणकोणते कार्सिनोजेन्स आहेत, केमिकल्स आहेत जे आपल्या कोणकोणत्या ऑर्गनवरती अफेक्ट करतात आणि आपल्याला कॅन्सर होतो, याच्याविषयी आपण या स्लाईडमध्ये स्टडी करणार आहे. बघूया तर कार्सिनोजेन्स अँड ऑर्गन्स अफेक्टेड. या कॉलममध्ये कार्सिनोजेन्स दिलेले आहेत तर दुसऱ्या कॉलममध्ये ऑर्गन्स अफेक्टेड दिलेले आहेत. फर्स्ट आहे सूट. सूट मीन्स काजळी. कारखान्यांमधून बाहेर पडणारी जी काजळी असते किंवा धुराड्यांमधून बाहेर पडणारी जी काजळी असते त्याला सूट असं म्हटलं जातं. या सूटमुळं आपल्याला स्किन किंवा लंगचा कॅन्सर होतो. स्किन किंवा लंगचा कॅन्सर होतो जर कंटिन्युअस एक्सपोजर होत असेल तर. नेक्स्ट सेकंड आहे कोल टार, 3,4 बेन्झोपायरीन. कोल टार म्हणजे कोळशाचं जे पावडर निघते त्याला कोल टार असं म्हटलं जातं, ज्याच्यामुळे परत स्किन आणि लंगचा कॅन्सर होऊ शकतो. सिगारेट स्मोक. सिगारेट स्मोकमध्ये कोणतं केमिकल आहे ज्याच्यामुळं आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, तर नायट्रोसोडिमिथिलीन.
यन नायट्रोसोडियम मिथिलीनमुळं सिगारेटच्या स्मोकमध्ये असणाऱ्या आपल्याला लंगचा कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आहे कॅडमियम ऑक्साईड. कॅडमियम ऑक्साईड जनरली कुठं वापरलं जातं तर प्लास्टिक असेल, रबर असेल याच्यामध्ये वापरलं जातं. विच कॉज द प्रोस्टेट ग्लँड कॅन्सर. प्रोस्टेट ग्लँडचा कॅन्सर कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं. नेक्स्ट आहे ॲफ्लॉटॉक्झिन, अ मेटॅबोलाइट ऑफ अस्परगिलस फ्लावर्स, अ मोल्ड. आता अस्परगिलस फ्लावर्स ही जी फंगस आहे, ह्या फंगसचं हे प्रोडक्ट आहे ॲफ्लॉटॉक्झिन, मेटाबॉलिक प्रोडक्ट आहे. मोल्ड म्हणजे अशी बुरशी की तिच्यावरती ब्लॅक कलरचे स्पोर्स येतात, म्हणून तिला मोल्ड असं म्हटलं जातं किंवा ब्लॅक मोल्ड असं सुद्धा तिला म्हटलं जातं. आता ॲफ्लॉटॉक्झिन जर आपल्या बॉडीमध्ये गेलं तर आपल्याला हे टॉक्झिन आहे, याच्या नावावरूनच लक्षात येते. ॲफ्लॉटॉक्झिन असं म्हटलेलं आहे याला. याच्या नावावरूनच लक्षात येते की आपल्यासाठी ते टॉक्झिक आहे. हे जर बॉडीमध्ये गेलं तर आपल्या लिव्हरचा कॅन्सर होऊ शकतो, कारण लिव्हर हे महत्त्वाचं ऑर्गन आहे विच कॅरी आउट द डिटॉक्झिफिकेशन. आपल्या बॉडीमध्ये असणारं लिव्हर कंटिन्युअस फंक्शन करत राहतं, ते कोणतं तर डिटॉक्झिफिकेशन. बरीच फंक्शन आहेत, आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत ह्युमन न्यूट्रिशन टॉपिकमध्ये. तर टॉक्झिसिटी मेंटेन करण्याचं किंवा डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आपलं लिव्हर करत असतं. तर लिव्हरवरती स्ट्रेन येऊन त्या ठिकाणी आपल्याला कॅन्सर होऊ शकतं ॲफ्लॉटॉक्झिनसारखे केमिकल्स जर आपण इनहेल केले तर, बॉडीमध्ये गेले तर. सेकंड बघा पुढचं आहे 2 नॅफ्थॅलिल अमाइल अँड 4 ॲमिनो बिफिनाइल. हे केमिकल जे आहे याच्यामुळे आपल्याला युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आहे मस्टर्ड गॅस विच कॉज द लंग कॅन्सर. निकेल अँड क्रोमियम कंपाऊंड्स कॉज द लंग कॅन्सर. अस्बेस्टॉस कॉज द लंग्स कॅन्सर. डायइथिल स्टिलबेस्टोरॉल which cause vagina cancer. Vinyl chloride cause the liver cancer. These are the carcinogens and these are the organs which are affected by the carcinogens. हे सगळे ऑर्गन्स या कार्सिनोजेन्समुळे अफेक्टेड होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला काय होतो, कॅन्सर होत असतो. त्याचे कॉजेस बघितलेलेच आहेत आपण. आता कार्सिनोजेन्स बघितल्यानंतर आपल्याला काय बघायचं तर ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर बघूया. ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर जनरली सुरुवातीला लक्षात ठेवा की कॅन्सरची ट्रीटमेंट कशावरती डिपेंड असते तर एज ऑफ पेशंट, हेल्थ स्टेटस ऑफ पेशंट. बघा कुठलंही पेशंट असू दे, त्याच्या अगोदर एज ग्रुप काय आहे, त्याच्यानंतर त्याचे हेल्थ स्टेटस काय आहे आणि कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे ह्याच्यावरून ट्रीटमेंट ठरत असते. जर समजा खूप वय झालेली व्यक्ती आहे, खूप म्हातारी झालेली आहे आणि ती खूप वीक आहे, तर त्या व्यक्तीला आपण कॅन्सरची ट्रीटमेंट देत असताना किमो वगैरे वापरू शकणार नाही, कारण त्याला ते सोसणार नाही, त्याच्या बॉडीला ते सोसणार नाही. म्हणून म्हटलं जातं की कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे इट डिपेंड्स ऑन द हेल्थ स्टॅटस ऑफ द पर्सन अँड इट ऑल्सो डिपेंड्स ऑन द एज ऑफ द पर्सन. व्यक्तीच्या एजवरती, व्यक्तीच्या हेल्थ स्टॅटसवरती आणि त्याच्याबरोबर कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याच्यावरती काय डिपेंड असतं तर कॅन्सरची ट्रीटमेंट डिपेंड असते. बघूया. कॅन्सर ट्रीटमेंट कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ नंबर ऑफ थेरपीज विच आर फॉलोज. आता वेगवेगळ्या थेरपीज वापरू शकतात, सिंगली वापरू शकतात. कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला असेल तर एखादी सिंगल थेरपी वापरून तो व्यक्ती बरा होऊ शकतो. पण कॅन्सर बरा होण्यासाठी मल्टी ट्रीटमेंट एकाबरोबर एक वापरल्या जाऊ शकतात कॉम्बिनेशन्समध्ये. तर कोणकोणत्या ट्रीटमेंट कॅन्सरसाठी वापरल्या जातात बघूया आपण. पहिली आहे कीमोथेरपी. कीमोथेरपी कॉम्प्रायझेस ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सर्टन अँटी कॅन्सरस ड्रग्ज. कीमोथेरपीमध्ये काय केलं जातं तर औषधं दिली जातात. कोणती? अँटी कॅन्सरस ड्रग्ज जी असतात ती दिली जातात. आता अँटी कॅन्सरस ड्रग्स देण्यापाठीमागचा रिझन काय आहे तर कॅन्सरस सेल जे आहेत त्यांची ग्रोथ थांबवावी किंवा त्यांची ग्रोथ स्टॉप व्हावी ह्यासाठी अँटी कॅन्सरस ड्रग्स दिले जातात. द अँटी कॅन्सरस ड्रग्स चेक सेल डिव्हिजन बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस और आर मोअर टॉक्सिक टू कॅन्सरस सेल दॅन टू नॉर्मल सेल्स. मी काय मगाशी म्हटलं की कॅन्सरस सेलची ग्रोथ थांबवण्यासाठी अँटी कॅन्सरस ड्रग्स दिले जातात.
हे ड्रग्ज घेतल्यामुळं काय होतं तर सेल डिव्हिजन थांबते, DNA सिंथेसिस थांबतं. पण कुठलं तर कॅन्सरस सेलमधलं. कारण कॅन्सरस सेलना ह्या खूप टॉक्झिक असतात हे सबस्टन्स अँटी कॅन्सरस ड्रग्ज ॲज कम्पेअर टू नॉर्मल सेल्स. आता नॉर्मल सेल्सवरती याचा इफेक्ट होतो का तर होतो, होत नाही असं नाही. कारण गेल्या वर्षीपर्यंतच्या बॅचेसना मी विचारल्यानंतर सुरुवातीला मी विचारायची की काय काय सिम्टम्स दिसतात कॅन्सरची, तर मुलं सांगायची केस गळतात व्यक्तीची, अशी त्यांची उत्तरं यायची. वीक होतो व्यक्ती. आता वीक होतं हे मान्य, हे त्यातलं एक सिम्टम आहे, लक्षण आहे कॅन्सरचं. पण जर व्यक्तीची केस जात असतील तर ती कशामुळं जातात तर ती किमोथेरपीमुळं जातात, कॅन्सरमुळं नाही. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर जर किमोथेरपी सुरू असतील तर त्या केमिकल्सचा काही प्रमाणात नॉर्मल सेल्सवरती इफेक्ट होतो आणि मग तो इफेक्ट आपल्याला दिसतो. तो कशाच्या स्वरूपात तर केस गळणं व्यक्तीची, हे आपल्याला इझिली दिसून येतं. हे कॅन्सरचं लक्षण नाही तर हे साईड इफेक्ट्स आहेत किमोथेरपीचे. तर मग किमोथेरपी दिल्यानंतर अँटी कॅन्सरस ड्रग्स काय करतात तर आपल्या बॉडीमधल्या कॅन्सरस सेलची ग्रोथ थांबवतात. Chemotherapy may lead to hair loss or anemia, but both get corrected after the treatment is stopped. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हेअर लॉस होतो, ॲनिमिया होतो, व्यक्ती वीक होते, HB कमी होतो व्यक्तीचा. हे साईड इफेक्ट्स आहेत कशाचे किमोथेरपीचे. पण ज्यावेळी त्या पेशंटची किमोथेरपीची ट्रीटमेंट थांबवली जाते त्यावेळी तो पर्सन नॉर्मल होऊ शकतो. म्हणजे त्याचे हेअर ग्रो होऊ शकतात, त्याची ॲनिमिक कंडिशन कमी होऊ शकते, त्याचा HB वाढू शकतो, नॉर्मल सेल्स आणखी चांगल्या वाढू शकतात. कधी तर किमोथेरपी स्टॉप केल्यानंतर. दिस इज अबाउट द किमोथेरपी. सेकंड आहे रेडिओथेरपी. आता जवळपास किमोथेरपीसारखीच आहे ही थेरपी, पण इथं रेडिएशन्स यूज केले जातात. मग कधी कधी काय केलं जातं किमोथेरपीच्या बरोबर रेडिएशन थेरपीसुद्धा दिली जाते. इट इज यूज इन ॲडिशन टू किमोथेरपी. म्हणजे किमोथेरपीच्या बरोबर ॲडिशनमध्ये रेडिओथेरपी वापरली जाते. इन रेडिओथेरपी द बेसिक प्रिन्सिपल इज टू बंबार्ड द कॅन्सरस टिश्यू ऑर सेल्स विथ द रेज फ्रॉम रेडिओक्टिव्ह मटेरियल्स. काय केलं जातं ह्याच्यामध्ये तर रेडिओक्टिव्ह मटेरियल्स वापरून आपल्या बॉडीमध्ये ज्या ठिकाणी कॅन्सरस सेल आहेत तिथं त्याच्यावरती त्या रेडिओक्टिव्ह रेजचा मारा केला जातो, बंबार्डिंग केलं जातं, जेणेकरून त्या सेल्स ग्रो होणार नाहीत, त्यांची ग्रोथ थांबेल. आता कोणकोणत्या सेल्स किंवा कोणकोणत्या रेडिओक्टिव्ह मटेरियल्स वापरले जातात तर कोबाल्ट असेल, इरिडियम असेल, आयोडीन असेल, यासारखे रेडिओक्टिव्ह मटेरियल्स वापरले जातात कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. त्याच्याबरोबर काही रेज पण वापरले जातात. कोणते रेज तर रेज एक्स रेज असेल, गॅमा रेज असतील, चार्ज पार्टिकल्स असतील, या सगळ्याचा वापर करून कॅन्सरस टिश्यू डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्याच्याबरोबर काय होतं काही प्रमाणात मिनिमम डॅमेज टू द सराउंडिंग नॉर्मल टिश्यू ऑर सेल्स. थोड्याशा प्रमाणात काय होतं तर त्या कॅन्सरच्या लोकेशनच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या नॉर्मल सेल्स आहेत किंवा नॉर्मल टिश्यू आहे त्याच्यावरती थोडासा रेडिएशनचा परिणाम होतो, रेडिएशनचा. या दोन्ही थेरपी कधीकधी एकत्र वापरले जातात, किमोथेरपी, रेडिओथेरपी. पण हे कशावरती डिपेंड असतं तर पेशंटच्या हेल्थ स्टॅटसवरती डिपेंड करतं किंवा कॅन्सरच्या स्टेजवरती किंवा कॅन्सर कोणत्या लोकेशनला झालेलं आहे त्याच्यावरती सुद्धा हे ठरवलं जातं. तिसरी ट्रीटमेंट वापरली जाते कॅन्सरमध्ये ती आहे सर्जरी. तर सर्जरी म्हणजे ऑपरेशन करणं आणि ती गाठ रिमूव्ह करणं. जर बिनाईन ट्युमर असेल, समजा बिनाईन टाईपचा ट्युमर असेल, आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे बिनाईन ट्युमर म्हणजे काय. जर बिनाईन ट्युमर जर असेल समजा तर बिनाईन ट्युमर सर्जरीनं रिमूव्ह केला जातो. पण काही वेळा जर तो ट्युमर मॅलिग्नंट झाला असेल किंवा मॅलिग्नंट टाईपचा असेल तर त्याच्यावरती सर्जरी करता येत
नाही, किंवा केली तरी तो जर स्प्रेड झाला असेल तर त्याच्यावरती एवढा जास्त इफेक्ट होत नाही. बघूया सर्जरी म्हणजे काय. इन सर्जरी द एंटायर कॅन्सरस टिश्यू ऑर सेल्स आर रिमूव्ड सर्जिकली. सर्जरीमध्ये काय केलं जातं, कॅन्सरस सेल सगळ्या रिमूव्ह केल्या जातात. आता फक्त रिमूव्ह करून चालणार आहे का, नाही. जर एखादी तिथं सेल राहिली असेल तर ती परत आणखी वाढू शकते, म्हणून सर्जरीबरोबर काही वेळा किमोथेरपीसुद्धा दिल्या जातात. म्हणजे सर्जरी करायची आणि आफ्टर सर्जरी त्याला 1-2 किमो द्यायच्या, जेणेकरून राहिलेल्या ज्या कॅन्सरस सेल आहेत त्या काय होतील, नष्ट होतील. याच्यासाठी त्याला किमोसुद्धा दिल्या जातात. बघा, मग कोणकोणत्या टाईपच्या कॅन्सरमध्ये असं होऊ शकतं, सर्जरी करू शकतो आपण. ब्रेस्ट ट्युमर असेल, युटेराइन ट्युमर असेल, याच्यामध्ये सर्जरी इफेक्टिव्ह आहे, म्हणजे ते रिमूव्ह करता येतं सर्जरीनं. ब्रेस्ट ट्युमर असेल तर काही पेशंट्समध्ये कंप्लीट ब्रेस्ट एका बाजूची रिमूव्ह केली जाते. युटेराइन ट्युमर असेल तर युटेरसमधला ट्युमर काढून टाकता येतो ऑपरेशननं, आणि 1-2 किमो दिल्या की ती व्यक्ती बरी होऊ शकते जर बिनाईन टाईपचा ट्युमर असेल तर. पण ह्याबरोबर हे लक्षात ठेवा की जर एखादी सेल राहिली आणि किमो वगैरे नाही केले तर तो परत आणखी स्प्रेड होऊ शकतो. त्यामुळं काय केलं जातं अलीकडं, तर सर्जरी करून 1-2 किमो दिल्या जातात पेशंटला आणि मग तो बरा होत असतो. ही तिसरी ट्रीटमेंटची टाईप आहे. नेक्स्ट टाईप आहे इम्युनोथेरपी. आता इम्युनोथेरपीमध्ये काय केलं जातं, तर इम्युन सिस्टीम आपली काय करत असते, नेहमी आपण मागं बघितलेले टी सेल्स बघितले, किलर टी सेल्स बघितलेले आहेत, ज्या परफोरिन सिक्रेट करतात आणि कॅन्सरस सेलला डॅमेज करण्याचा किंवा कॅन्सरस सेलला किल करण्याचा प्रयत्न करत असतात. हे आपण स्टडी केलेलं आहेच. तर इम्युन थेरपीमध्ये काय केलं जातं, इम्युनिटी जर स्ट्रॉंग नसेल तर त्या कॅन्सरस सेल काय होणार आहेत, आपल्या तिथंच राहणार आहेत आणि कॅन्सर वाढत जाणार आहे, म्हणून इम्युन थेरपी केली जाते. मग याच्यामध्ये काय केलं जातं, ट्युमर सेल्स हॅव बीन शोन टू अवॉइड डिटेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इम्युन सिस्टीम अवॉइड बाय इम्युन सिस्टीम. काही वेळा ट्युमर सेल्स काय करतात, इम्युन सिस्टीमकडून पाहण्यातून राहून जातात, म्हणजे लक्षात येत नाहीत. देअरफॉर द पेशंट्स आर गिवन सबस्टन्सेस कॉल्ड बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर सर्च ॲज अल्फा इंटरफेरॉन विच ॲक्टिवेट्स देअर इम्युन सिस्टीम अँड हेल्प्स इन डिस्ट्रॉईंग द ट्युमर. काही वेळा असं होतं की इम्युन सिस्टीमकडून आपल्या कॅन्सरस सेल डिटेक्ट होत नाहीत, समजा काही वेळा डिटेक्ट नाही झाल्या तर ते तशाच राहणार आहेत. मग काय केलं जातं, आपली इम्युन सिस्टीम आणखी चांगल्या प्रकारे काम करावी याच्यासाठी अल्फा इंटरफेरॉनसारखे केमिकल्स दिले जातात आणि हे इंटरफेरॉन काय करत राहतात, तर आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रिगर करत राहतात. आता इम्युन सिस्टीमला ट्रिगर केल्यामुळं काय होतं, ती चांगल्या प्रकारे काम करायला लागते आणि चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं कॅन्सरस सेल डिटेक्ट होतात आणि कॅन्सरस सेल डिटेक्ट झाल्यामुळं काय होतं, तर आपल्या बॉडीमधून कॅन्सरस सेल रिमूव्ह होण्यास मदत होत असते. म्हणून इम्युन थेरपीमध्ये अल्फा इंटरफेरॉनसारखे केमिकल्स दिली जातात जेणेकरून आपली इम्युन सिस्टीम आहे ऑलरेडी बॉडीमध्ये, तिला काय केलं जातं, ॲक्टिवेट केलं जातं. दॅट्स वाय दिस टाईप ऑफ थेरपी इज कॉल्ड ॲज इम्युन थेरपी. म्हणून ह्या थेरपीला काय म्हटलं जातं, इम्युन थेरपी असं म्हटलं जातं. नेक्स्ट टाईप आहे सपोर्टिव्ह थेरपी. आता सपोर्टिव्ह थेरपी म्हणजे काय आहे बघूया. सपोर्टिव्ह थेरपी इज यूज्ड टू ट्रीट सिम्पटम्स ऑफ कॅन्सर अँड साईड इफेक्ट्स ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट. आता कॅन्सर ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स बघितलेले आहेत आपण, किमोथेरपीचे बघितले, रेडिएशन थेरपीचे बघितले. याच्यामुळं चांगल्या नॉर्मल सेल्सना काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. म्हणून काय केलं जातं, तर त्याला साईड बाय साईड दुसरी ट्रीटमेंट दिली जाते, सपोर्टिव्ह थेरपी. आता ॲनिमिक कंडिशन निर्माण होते, म्हणजे HB कमी होतो आहे, तर आयर्नच्या टॅबलेट्स द्यायला पाहिजेत जेणेकरून HB वाढला जाईल. हेअर लॉस होतो आहे, तर तो हेअर लॉस कमी करण्यासाठी मदत केली पाहिजे, म्हणून ती केमिकल्स दिली पाहिजेत, औषधं दिली पाहिजेत. याला सपोर्टिव्ह थेरपी असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस थेरपी इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट. ह्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, महत्त्वाचं कारण काय आहे देण्यापाठीमागचं, तर जी कॅन्सरस पेशंट व्यक्ती आहे, जिला ट्रीटमेंट चालू आहे, किमो चालू आहेत, रेडिएशन थेरपी चालू आहे, तर या व्यक्तीचं लाईफ चांगलं व्हावं, त्याला कोणताही त्रास होऊ नये, विकनेस जाणवू नये, ह्याच्यासाठी काय केलं जातं, तर सपोर्टिव्ह थेरपी
दिली जाते. मग हे कशावरती डिपेंड असते, तर त्या पेशंटची कशी कंडिशन आहे त्याच्यावरती किमोचा, रेडिएशनचा, सर्जरीचा किंवा इम्युन थेरपीचा किती प्रमाणात इफेक्ट झालेला आहे त्याच्यावरून सपोर्टिव्ह थेरपी ठरवली जाते. दिस इज अबाउट द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये 5 टाईपच्या ट्रीटमेंट येतात: किमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, इम्युन थेरपी, सपोर्टिव्ह थेरपी. या ज्या सगळ्या ट्रीटमेंट आहेत त्या कॅन्सरमध्ये वापरल्या जातात. या लेक्चरमध्ये आपण काय काय स्टडी केलं, तर कॅन्सरचे कॉजेस काय आहेत, त्याच्यानंतर कार्सिनोजेन्स अँड ऑर्गन्स अफेक्टेड बाय द कार्सिनोजेन्स याच्याविषयी आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर बघितलं, ज्याच्यामध्ये आपण केमोविषयी माहिती घेतली, रेडिएशन थेरपीविषयी माहिती घेतली, सर्जरीविषयी माहिती घेतली, इम्युन थेरपीविषयी माहिती घेतली, सपोर्टिव्ह थेरपीविषयी माहिती घेतली. यानंतर आपल्याला जो डिसीज शिकायचा आहे तो आहे एड्स. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करूया. थँक्यू.